नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेतच आणि सर्वांना आता ओढ लागली आहे ती गावाला जाण्याची. खरंच मित्रांनो, कोणाचं मामाचं गाव कोकणात असो, कोणाचं स्वतःचं गाव कोकणात असो, जी गाडी मिळेल ती गाडी पकडून जो तो आता कोकणात ही उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी चाललेला आहे. मुंबईच्या गर्दीतून कोकणच्या स्वर्गात. मुंबई धावपळीचं शहर. इथे वेळ नाही, शांतता नाही, पण एक जागा आहे जिथे थांबतो, मन शांत होते आणि आपण पुन्हा लहान होतो. ते म्हणजे कोकण. खरंच मित्रांनो, मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात थोडा ब्रेक हवा असेल तर चला माझ्यासोबत एका स्वर्गीय प्रवासाला, जिथे शांत समुद्र, हिरवीगार निसर्ग, मातीचा खरा सुगंध, हा आहे आपला कोकण. खरंच मित्रांनो, उन्हाळ्याची सुट्टी पडो की लोक मिळेल ती गाडी पकडून आपलं गाव गाठतात. मुलांची शाळा संपलेली असते, मुलांना सुट्टी पडलेली असतात आणि या सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी कोकणातील लोक आपल्या गावाला परततात. मुंबई सोडली आणि जसजसे पुढे जातो तसं शहर मागे पडतं आणि निसर्ग जवळ येतो. खिडकीतून दिसणारा हिरवळ, वळणावळणाचे घाट आणि जसजसं कोकण जवळ येतं तसतसं मन शांत होतं आणि शेवटी पोहोचतो आपल्या गावी. इथली हवा, इथली पाणी, सगळं वेगळं वाटतं. गावाला पोचताच खरंच मित्रांनो खूप आनंद होतो. अगदी सगळे सोयरे, आपले आप्त या सुट्टीच्या निमित्ताने गावाला भेटत असतात. अरे आला का, असा एक सूर, असा एक जो काळजीचा सूर असतो, अशी आपुलकी शहरात मिळणे कठीण असतं. कोकणातील उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आंब्याचा रस, विहिरीतील पोहणं आणि मस्त गावाकडचं जेवण. सकाळी इथे अलार्म नाही तर कोंबड्याच्या आरवण्याने जाग येते. थंडगार हवा, नारळाची झाडं आणि गरम चहा. खरंच हे लाईफ आहे, हे खरं जगणं आहे, हे खरं जीवन आहे. कोकण म्हणजे आंबा आणि आंबा म्हणजे प्रेम. खरंच मित्रांनो, कोकणच्या या निसर्गात, कोकणच्या या निसर्गाच्या सहवासात आपले सुट्टीचे दिवस घालवणे ही एक मेजवानी असते आणि ती मेजवानी आपण या सुट्टीच्या काळात
घालत असतो. झाडावरून तोडलेला हापूस आणि त्याची चव शब्दात सांगता येत नाहीत. विहिरीत उडी मारणे, मातीशी खेळणे हीच खरी चाइल्डहूड आहे. आणि जेवण, खरंच मस्त प्रेमाने बनवलेलं जेवण, आईने बनवलेलं जेवण, काकीने बनवलेलं जेवण, आजीने बनवलेलं जेवण, या जेवणाचा आस्वाद घेणे हीच एक मेजवानी असते. येथील आजूबाजूचा जो निसर्ग असतो, दिवसाचा सर्वात सुंदर भाग असतो. समुद्रकिनारा, लाटांचा आवाज आणि सूर्यास्त. इथे बसून काही बोलावंसं वाटत नाही, फक्त अनुभव घ्यायचा. सुट्टीनिमित्त गावात आपले सवंगडी आलेले असतात, बालपणीचे मित्र असतात, समवयीन मित्र असतात. त्यांच्याशी गप्पा मारण्याचा, या बंदराच्या साक्षीने, या खाडीच्या साक्षीने एक आनंदाचे क्षण घालवण्याची जी मजा असते ती काही औरच असते. मित्रांनो, या खाडी किनारी, या बंदरावरती बसून लहानपणी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. अनेक आठवणी या बंदरावरती शेअर केलेले असतात. आमच्यापेक्षा मोठे जे आमची भावंडे होती, मुंबईची गोष्ट या दगडावरती बसून असो, या बंदराच्या जेटीमध्ये बसून असो, खूप काही गोष्टी या निसर्गाच्या सानिध्यात शेअर केलेल्या असतात. या निसर्गाचा आस्वाद घेत सुट्टीचा आनंद लुटणे ही खरंच मित्रांनो मेजवानी असते. आजूबाजूच्या ओढ्यात थोडंफार पाणी शिल्लक असेल तर त्याच्यात आंघोळीचा आनंद घेणे, धरणातील पाण्याची मजा मस्ती घेणे ही काही एक गोड अनुभूती असते. आजूबाजूला खाडी आहे, खाडीमध्ये जाऊन पोहणे हा एक स्वर्गीय अनुभव आहे. मित्रांनो, कोकण म्हणजे निसर्ग आणि या निसर्गाचा आस्वाद घेत जगणे हाच एक सुट्टीची एक मेजवानी समजू. कोकणाचं सौंदर्य, समुद्र, इथे बसून सूर्यास्त पाहणे म्हणजे शब्दात सांगता येत नाही. हे सारं सुख शब्दात सांगता येत नाही. रात्री अंगणात बसून गप्पा व आकाशात लाखो तारे, नो नेटवर्क, नो ट्रेस, फक्त आपले लोक. बंदरावरती बसून सूर्यास्त पाहणे, घरी जाणारी पाखरं पाहणे आणि त्या पाखरांची फील स्वतः घेणे हा एक खरंच एक मेजवानी असते. मित्रांनो, हा एक सुखद अनुभव घेऊन, गावच्या सुट्टीचा सुखद अनुभव घेऊन जेव्हा आपण शहराकडे परततो तेव्हा मात्र काहीसा जीव घाबराघुबरा होऊन जातो. काही गमावल्याचं फील अगदी मुंबईला जाताना होत असतं. मिळेल ती गाडी पकडून मग रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॉप गाठायचं आणि परत गणपतीच्या येण्याची वाट पाहणे, गणपतीला जाण्याची वाट पाहणे हीच प्रत्येक वर्षाची कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याची पद्धत असते. मुंबई परत जाणार आहोत, पण कोकणची आठवण कायम मनात राहील. जर तुम्हालाही असं शांत अनुभवायचं असेल तर कोकणात सुट्टीच्या दिवशी नक्की भेट द्या. तुमची सुट्टी सत्कारणी लागेल यात तीळ मात्र शंका नसते. शेवटी ट्रेनची वाट बघून
मिळेल ती ट्रेन पकडून चाकरमानी आपल्या कुटुंबासमवेत मुंबईला परततो. शेवटी सुरू होतो त्याच्या जीवनाचा धावपळीचा दिवस. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा.